दोनापावला दरोडो घालून चोर पळले, म्हापसा दरोडो घालून चोर बांगलादेशात पळले, तांचेर कारवाय सोडाच तांकां धरपाक सुद्धा पुलीस पावले ना। घर मंत्री म्हूण हे जाले ना, मात आंदोलकांचेर खर कारवाय। वा, हे सगळे बरे आसा, पण आता प्रश्न असो की लोकांनी न्याय मागचो कोणाकडे? सरकारी कचेरी ही लोकांची, ताचो अर्थ थंय जाय ते करतले अशें आमी अजिबात म्हणना। पण आंदोलकांनी थंय वचून न्याय मागपाचो यत्न केलो, पण थंय न्याय मेळना। तांकां थंयच्यान ज्या पद्दतीन भायर मारले तेवूय लोकांनी पळयले। ही सरकाराची पद्धत। ताच्या उपरांत आझाद मैदानाचेर उपासाक बसून पासून विरेशान पळयले, सरकाराक पडून गेल्ले ना हेय ताका दिसले। दुसऱ्या वाटेन मंत्री विश्वजिताच्या घरा वचपाचो निर्णय जालो। आंदोलकांक वाटेत आडवपाक पुलिसांक अपेस आयले। ताच्या उपरांत विश्वजिताच्या घरा भायर रस्त्यार आंदोलक बसले। ताचेर आता भाजप सारखे आक्रमक जाला। आमदार सुद्धा आता विश्वजिताची बाजू घेवपाक लागल्यात। बीजेपीच्या कोर समितीची बसका जाली, थंय हो विषय आयलो। दामू म्हणटा आंदोलकांनी खंय विश्वजिताच्या घराचेर फातर मारले। दुर्गाचेर उबे रावप, ताच्या गेटीचेर फोटो मारप, ताची झाडां पाडां मोडून उडप, घरार फातर मारप, असल्यो काही ज्यो गजाली आनी बुरशे गाळयो मारप तेंच्या। मंत्र्याच्या घरा खंय आंदोलन करप सारखे न्हू। बायल मनीस अधिकारी असताना कचेरेत रातभर रावपाचो निर्णय सुद्धा खंय सारको न्ही। जेन्ना प्रमोद सावंतान काँग्रेस सरकार असताना भलायकी अधिकारी बायलेच्या तोंडात आईस्क्रीम घातिल्ली ते सारखे काय? विरेशात पुलिसांनी दिल्ली वागणूक सारखी न्ही ही गजाल मात दामून मान्य केली। कारवाईचेर तळ्यात मळ्यात, पूण पाठराखण तो करना।